बातमी आहे शिवपुत्र संभाजी महानाट्याला प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार सुप्रिया सुळे उपस्थित असल्याची। पिंपरी चिंचवड शहरामध्ये जगदंब क्रिएशन यांच्या वतीने 11 मे ते 16 मे या कालावधीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रमुख भूमिका साकारलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन करण्यात आले। तसेच प्रत्येक दिवशी हजारोंच्या संख्येने पिंपरी चिंचवड शहरातील प्रेक्षक या महानाट्याला हजेरी लावत असतात। सोमवार दिनांक 15 मे रोजी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या महानाट्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली। तसेच यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे, पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय जगताप, शिवसेना माजी गटनेते राहुल कलाटे व सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र देखील उपस्थित होत्या। या महानाट्याची सुरुवात प्रमुख पाहुणे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आई तुळजाभवानी यांचे पूजन करून, तसेच राहुल कलाटे यांच्या हस्ते शस्त्रपूजन करून व खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते अश्वपूजन करून सुरुवात करण्यात आली। त्याचबरोबर आपला आवाजला प्रतिक्रिया देताना खासदार आप्पा बारणे व गायिका सावनी रवींद्र यांनी अमोल कोल्हे व शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे तोंड भरून कौतुक केले आहे। पाहुयात। आज या महानाट्याला मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आप्पा, काय सांगाल, आज जे हे महानाट्य पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच आलेलं आहे, अमोल कोल्हे हे मुख्य भूमिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारतात, ते कसं पाहता याच्याकडे? छत्रपती संभाजी राजांचा धगधगता इतिहास महानाट्याच्या माध्यमातून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मांडलेला आहे आणि तो पाहण्यासाठी खरं तर मी आलेलो आहे। पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नागरिक या ठिकाणी आलेले। छत्रपती शिवाजी महाराजाचे सुपुत्र आणि नंतर त्यांची गादी सांभाळणारे छत्रपती संभाजी महाराज हे सर्वसामान्य जनतेपर्यंत जावं, नवीन पिढीला त्याची माहिती व्हावी, या दृष्टिकोनातून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या नाट्याच्याद्वारे एक चांगला उपक्रम राबवलेला आहे। माझ्या त्यांना मनस्वी शुभेच्छा। मी देखील पहिल्यांदाच हे महानाट्य पाहतोय। छत्रपती संभाजी राजांच्या वरती त्यांनी सिरियल देखील केलेली, पूर्ण ती सिरियल देखील मी पाहिलेली आहे आणि एक चांगला कलाकार आज राजकारणात असून, स्वतः खासदार असून कला जोपासणारा एक चांगला कलाकार आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्वसामान्य माणसाला पर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतात ते काम खूप मोठे काम आहे। मला माझ्या त्यांना मनस्वी शुभेच्छा। आपण तुम्ही कसं पाहता की गेले भरपूर दिवस हा प्रयोग चालू आहे, तरी आपण पाहू शकतो रोज लोक हजारोच्या संख्येने या ठिकाणी गर्दी करतात। जो शिवरायांचा इतिहास असेल, संभाजी महाराजांचा इतिहास असेल, तो जवळून पाहण्यासाठी नागरिक इकडे येतात। स्वतः अमोल कोल्हे घोडा घेऊन नागरिकांचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्याकडे जातात, कसं पाहता याच्याकडे? या महानाट्याला जिवंतपणा देण्याचं काम डॉक्टर अमोल कोल्हेंनी केलेलं आहे आणि त्या माध्यमातून नागरिक पुन्हा एकदा या युगातले छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांनी केलेलं शौर्य ते पाहण्यासाठी आलेले आहेत। आपण पाहतो की नवीन पिढी आहे, त्यांना एवढा असा इतिहास माहीत नाही, पण ह्या महानाट्याच्या माध्यमातून त्यांना हा इतिहास स्वतः जवळून बघायला भेटतो। नवीन पिढीला कसा संदेश भेटणार या महानाट्याच्या माध्यमातून? हिंदुस्थानचे अखंड आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र म्हणून संभाजी महाराज या पिढीला समजावं, या दृष्टिकोनातून हे महानाट्य डॉक्टर अमोल कोल्हेंनी केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर राजांनी आपल्या कालावधीमध्ये सगळे सैन्य जमा करून 18 पकड जाती जमाच्या युवकांना एकत्रपणे करून स्वराज्याची स्थापना केली आणि तो इतिहास करत असताना छत्रपती संभाजी महाराज त्यांची छत्रपती शिवरायांची गादी सांभाळत असताना नंतरच्या कालावधीमध्ये त्यांना जे हाल अपेक्षा सहन करावी लागली, खरं तर हा इतिहास या जनतेपुढे जायला पाहिजे। या राजांनी या जनतेच्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, बलिदान दिले आणि असं असताना नागरिकांपर्यंत हा इतिहास जावा, या दृष्टिकोनातून हे महानाट्य डॉक्टर अमोल कोल्हेंनी केलं आहे। खरं तर अतिशय चांगल्या प्रकारचं महानाट्य आहे असं मी वाचले वृत्तपत्रामध्ये, मीडियाला, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं, मी प्रत्यक्ष पाहायला आज या ठिकाणी आलो। तर नक्कीच आपण पाहू शकतो की मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे देखील या
या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी देखील अमोल कोल्हे यांचं तोंड भरून कौतुक केलंय. त्यांच्या सांगण्यानुसार ह्या महानाट्याच्या माध्यमातून जी नवीन पिढी आहे त्यांना छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आहे तो जवळून पाहायला मिळणार आहे आणि या इतिहासाबद्दल भरपूर काय काय शिकायला मिळणार आहे. आपल्यासोबत सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र आहेत. सावनी, काय सांगशील, पिंपरी चिंचवडमध्ये प्रथमच अमोल कोल्हे यांनी जी भूमिका सादर केलेली आहे छत्रपती संभाजी महाराज यांचं भव्य हे महानाट्य आहे शिवपुत्र संभाजी, काय सांगशील, कसं पाहते? प्रचंड अभिमान वाटतोय आज एक स्वतः पिंपरी चिंचवडकर म्हणून की ज्या पावनभूमीमध्ये संतांची भूमी आहे, ज्या भूमीमध्ये शिवाजी महाराजांचे पाय अनेक वर्षांपूर्वी पडले, त्या भूमीमध्ये परत एकदा इतकं महानाट्य होतंय आणि त्यासाठी मी आज आवर्जून उपस्थित राहिले माझ्या छोट्या मुलीला घेऊन. तर मी खूप उत्सुक आहे एकतर नाटक बघायला आणि पिंपरी चिंचवडकरांना आवाहन करू इच्छिते की जास्तीत जास्त त्याचा लाभ घ्या आणि खरंच खूप आनंद होत आहे आज ते उपस्थित. ही पहिलीच वेळ आहे की अमोल कोल्हेंनी हा नाटक पिंपरी चिंचवड शहरात आणले. आपण पाहतो की जी छोटी मुले आहेत त्यांना अजूनही छत्रपतींचा इतिहास माहित नाही. आज या महानाट्याच्या माध्यमातून कसा त्यांना संदेश भेटणार आहे, काय प्रेरणा ते घेऊन जाणार आहे तिकडून? नाही, अत्यंत मोठं कार्य आहे. अमोलजी आणि त्यांची संपूर्ण टीम इतकं मोठं काम करते की फक्त पुणे चिंचवड नाही तर भारतभर हे दौरे चालू आहेत आणि पुढच्या पिढीला आपला इतिहास चांगल्या रूपात कळावा यासाठी इतकं मोठं हे कार्य करत आहेत. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आपण पाहू शकतो की तू तुझ्या छोट्या बाळाला देखील घेऊन आले. ते जसं जसं मोठं होणार आहे तू कशा प्रकारे त्याला आपला इतिहास सांगणार आहे? अर्थातच या अशा छोट्या छोट्या माध्यमातून तिला समजावायचा प्रयत्न करणारे गोष्टी रूप तर आहेच, पण मला असं वाटतं जोपर्यंत आपण व्हिज्युअल त्याचा आनंद घेत नाही तोपर्यंत त्या मनात गोष्टी रुजत नाहीत. तर ह्या नाटकाचा खूप मोठा भाग असणार आहे तिच्या मनात. किंवा आपली मोठमोठी गाणी आहेत, शिवकल्याण राजासारखी गाणी आहेत, अशा विविध गाण्यांच्या माध्यमातून किंवा अशा गोष्टींच्या माध्यमातून मी तिला नक्कीच सांगेन चरित्र. आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवडकरांनी हजारोच्या संख्येने गर्दी केली. कसं पाहतीये की पिंपरी चिंचवडकर उत्सुकतेने आज हे सगळं नाटक पाहायला आले, काय सांगशील? नाही, खरंच खूप आनंद आहे. इतका मोठा समुदाय आहे, तुम्ही पण बघू शकता की नजर पोहोचेपर्यंत फक्त ऑडियन्सच बसलेला आहे आणि आमचा पिंपरी चिंचवड रसिक हा अत्यंत चोखंदळ आहे. मी म्हणेन की चांगल्या गोष्टीचा नेहमीच ते आस्वाद घेत असतात. आज पिंपरी चिंचवडकर म्हणून एक अभिमान वाटतोय. नक्की. धन्यवाद.